एकीकडे तिच्याशिवाय ते जगू शकत नाही ती लीला, दुसरीकडे तिच्यावर जीवापाड प्रेम केलं त्या अंतराळी. या जर जहागीरदारांच्या घरी आल्या तर लीलाला कोणी विचारणारही नाही आणि ती एकटी पडेल, एकटी. आणि दुर्गा हीच तिच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा असेल. बरोबर बोललात तुम्ही किशोर. लीला एकटी पडायलाच हवी, खूप एकटी. तिच्यामुळे माझं बाळ गेलं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख तिने हिरावून घेतलंय. तिला शिक्षा व्हायला हवी होती ना, पण तिला शिक्षा करायच्या ऐवजी जे तिच्या माहेर जाऊन तिच्या सोबत राहतायत त्या लीला समोर त्यांना कोणाचं दुःख, कोणाचा त्रास काहीच दिसत नाहीये ना. ठीक आहे, जा माहेरी जाऊन राहा, तिचं सांत्वन करा. इतकी वर्ष या जहागीरदारांसाठी मी खूप झटली आहे. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात त्यांची साथ दिली. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा कुणी माझ्या बाजूने उभं राहिलं नाही. कुणाला माझा त्रास नाही दिसला. मग आता मी पण ठरवलंय, यापुढे माझ्या आयुष्यातलं एकच ध्येय असेल. मी एजा आणि लीलाच्या आयुष्यात कुठलंच सुख कधीच येऊ देणार नाही. कधीच नाही. खूप चांगलं केलं तुम्ही किशोर. अंतराळींचा जीव वाचवून तुम्ही खूप मोठं काम केलंय. पण आता माझ्यासाठी एक काम कराल, अंतराळींना लवकरात लवकर घरी घेऊन या. दुर्गा, तेही प्रयत्न मी आधीच सुरू केलेत. म्हणजे? आणि आपल्या घरातल्या सगळ्यांच्या मनात अंतराळींबद्दल जे प्रेम आहे ना, त्याची जागा कधीच कोणीच घेऊ शकत नाही. लीला सुद्धा नाही. बरोबर आहे दुर्गा तुझं. ही पॉसिबिलिटी माझ्या लक्षातच आली नव्हती. तू तर माझ्या पुढची निघालीस. मी तुला म्हटलं होतं ना, तुझी जर साथ मिळाली तर आपल्या दोघांना कोणीच हरवू शकत नाही. किशोर, माझं बाळ नसताना गेलं तर मी कदाचित तुमची साथ नसती दिली. पण त्या लीलामुळे माझं बाळ गेलंय आणि सगळे तिच्याच बाजूने होते. आता बस, आता मीही कुणाचाच विचार करणार नाही. आता माझ्या आयुष्यातलं फक्त एकच ध्येय असेल. मी घरातल्या कुणालाच आनंदाने जगू देणार नाही. हॅलो, हा बोल ना. बर, ठीक आहे, आम्ही निघतो लगेच. हो. काय झालं? आपल्याला घरी जावं लागेल. फोन आला होता. लीला थांब. तू इथे काय करतेस लीला? मी तुला सांगितलं होतं मला थोडा वेळ दे. दुर्गाने तुला इथे पाहिलं ना. बेबी, असं काय करताय? माझं लक्षच लागत नव्हतं तिथे. मला यायचंच आहे आत. तरी ताई, तू इकडे येऊन चूकच केलीस. म्हणजे आजींनाही बरं नाहीये आणि दुर्गाताई सुद्धा आत्ता कुठे सावरतात. त्यात अजून त्यांनी तुला बघितलं आणि ते अजून हायपर झाल्या, तर आपण काय करणार आहोत? बस रेवती, बस. काय बोलतेस तू?
हे बघ रेऊ, मला मान्य आहे दुर्गा खूप चिडली माझ्यावर आणि तिचा राग शांत करायला मी काय वाटेल ते करायला तयार आहे. फक्त प्लीज मला आता आत येऊ दे प्लीज. लीला, मी दुर्गाशी बोललोय, पण ती तुला आता खरं घ्यायला तयार नाहीये. आय एम सो सॉरी लीला. तुझी काही चूक नसताना तुला सगळं सहन करावं लागतंय. मी कसलाही विचार न करता तिला वचन देऊन बसलो आणि त्याचा त्रास तुला होतोय. हे बघ लीला, मला तुझी काळजी करते, पण अनफॉर्च्युनेटली मी तुझा हट्ट पूर्ण करू शकत नाही आता. तिला या क्षणाला आपल्याला दुर्गाचं मन जपायला हवं. तुला बघून ती पुन्हा पॅनिक झाली, हायपर झाली तर डॉक्टर म्हणतात की तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि म्हणून मनात नसताना सुद्धा मला तिचं ऐकावं लागतंय. अनफॉर्च्युनेटली मी आता अशा टोकावर उभा आहे ना की एकीकडे माझं प्रेम आहे आणि दुसरीकडे माझी नाती आहेत. आणि काही झालं ना तर नुकसान मात्र माझंच आहे.